नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मी हंगाता देवडा। जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। दुर्वादा सर्कलमध्ये विविध रस्त्याचं काम न करताच लाखो रुपयांचं बिल काढून शासनाची दिशाभूल केल्याची धक्कादायक घटना उघड झाली असून गंगापूर तालुक्यातील शेंदुरवादा सर्कलमध्ये विविध रस्त्याचं काम न करताच लाखो रुपयांचं बिल काढून शासनाची दिशाभूल केल्याची धक्कादायक घटना उघड झाली असून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। तालुक्यातील धामोरी ते टेंभापुरी खडीकरण आणि डांबरीकरण रस्ता क्रमांक 193 50 लाख तसेच महालक्ष्मी खेडा ते तळीपिंपरी रस्ता क्रमांक 181 60 लाख रुपये या रस्त्याचं बिल काढलं असून अद्यापपर्यंत काम झालं नाहीये। यामुळे अभियंत्याच्या स्वाक्षरीनं हे बिल निघालं कसं असा मोठा प्रश्न उपस्थित होतोय। संबंधित बांधकाम जिल्हा परिषद उपविभाग वैजापूरच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष साइटवर कुठलंही काम पूर्ण केलं नसताना संबंधित ठेकेदारांना लिहून दिलं आणि कार्यकारी अभियंता बांधकाम जिल्हा परिषद यांनीही बिल मंजूर करून वित्त विभागाने शासनाकडे पाठवलेले आहे। सर्व कामांची देयकं पास करताना बांधकाम विभागाने सर्व नियमांची पायमल्ली करून बोगस बिल ठेकेदारास प्रदान केली। ही बिल पास करताना कामाचे फोटो बिलास जोडलेले नाही। संबंधित कामावर वापरण्यात येणाऱ्या मटेरियलचे शासनाचे टेस्ट रिपोर्ट देखील घेतलेले नाही। जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगनमतानं शासनाची दिशाभूल करत बिले घेतली आहे। तात्काळ सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करून पोलिसात गुन्हे दाखल करा अशी मागणी दिलीप बनकर यांनी केली। तर कामाची प्रत्यक्ष चौकशी करण्याकरिता तात्काळ चौकशी समिती गठीत करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। शासनाने याकडे लक्ष घालून तात्काळ कारवाई करावी, अन्यथा आपल्या कार्यालयात लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलीप बनकर पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच आमदार सतीश चव्हाण, मराठवाडा पदवीधर मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर आदि ठिकाणी निवेदनातून इशारा दिलाय। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। गंगापूर तालुक्यातील शेंदुरवादा सर्कलमध्ये आज मी महालक्ष्मी खेडा ते तळपिंपरी आणि टेंभापुरी ते धामोरी अशा 2 रस्त्यांची पाहणी केली। गेल्या 2 दिवसापूर्वी माझ्याकडे अशी माहिती आली की या दोन्ही रस्त्यावर संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांनी संगनमताने महालक्ष्मी खेडा तळपिंपरी या रस्त्यावर 60 लाख रुपयाचं बिल काढलं, कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही। आणि टेंभापुरी धामोरी या रस्त्यावर 49 लाख रुपयाचं बिल काढलं, इथेही कुठल्याही प्रकारचं काम झालं नाही। या रस्त्यावर संबंधित ठेकेदार हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आणि आमदार प्रशांत बम यांचे अत्यंत निकटवर्ती आहेत। मार्च महिन्यामध्ये 25/3/2025ला आणि 26/3/2025ला या दोन्ही रस्त्याचे कंप्लीशन सर्टिफिकेट संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला दिल्यानंतर या दोन्ही रस्त्यांचे बिलं शासनाकडून मिळाल्याची माझ्याकडं माहिती उपलब्ध झालेली आहे। या 2 रस्त्याच्या व्यतिरिक्त तालुक्यामध्ये मांडवा तांदुळवाडी असा एक रस्ता आहे की तिथंही मार्च महिन्यात बिल काढलं परंतु काम केलं गेलं नाही। गंगापूर तालुक्यातील शिरसगाव हा एक ग्रामीण मार्ग आहे, इथंही 50 लाख रुपयाचं बिल काढलं परंतु काम केलं नाही। परंतु ज्या वेळेस संबंधित अधिकाऱ्यांनी माझ्याकडे माहिती उपलब्ध झाली असं काही ठेकेदार आणि त्यांच्या लक्षात आलं, त्यावेळेस त्यांनी थातूर मातूर कामाला आज सुरुवातसुद्धा केलेली आहे। परंतु मी त्या ग्रामस्थांशी चर्चा केली। एक रस्ता तर 1972च्या दुष्काळानंतर अद्यापपर्यंत झालेला नाही, तिथं आज JCBनं काट्या काढायचं काम चालू केलेलं आहे। आणि 25/3/2025ला त्या रस्त्याचं संबंधित डेप्युटी इंजिनियरनं कंप्लीशन सर्टिफिकेट देऊन बिल काढलेलं आहे, जिल्हा परिषदकडून बिल मिळालेलं आहे। ठेकेदार हा माजी जिल्हा परिषद सदस्य आहे। ज्या ठेकेदाराच्या नावावर हे बिल आहे तो ठेकेदार आमदार प्रशांत बम यांचा अत्यंत निकटवर्ती आहे। माझं या निमित्ताने एवढं म्हणणं आहे की आमदार प्रशांत बम हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत।
महाराष्ट्रभर त्यांची ख्याती आहे की ती वेगवेगळ्या कामाची नेहमी चौकशी करतात, संबंधित ठेकेदाराच्या कामाच्या तपासण्या करतात आणि त्या ठेकेदारांना आणि अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून प्रचंड पैसा कमवतात. परंतु त्यांच्याच तालुक्यामध्ये, त्यांच्याच मतदारसंघामध्ये आजच्या घडीला माझ्या निदर्शनास ही 2-2.5 कोटी रुपयाची कामं अशी आली की तिथं कुठल्याही प्रकारचं काम न करता ही बिलं निघालेली आहेत. संबंधित ठेकेदार हा माजी जिल्हा परिषद सदस्य तो प्रशांत बंब यांचा निकटवर्ती आहे आणि मग असं असताना निवडणुकीच्या काळात प्रचंड प्रमाणात जो पैसा खर्च केला हा त्याच गावातून त्यांना काढायचा काय अशी शंका आता प्रत्येक गावकऱ्यांना निर्माण व्हायला लागली आहे. मी आज टेंबापुरी, धामोरी, महालक्ष्मीखेडा आणि तळपिपरी या 4 गावांना भेटी दिल्या. त्या सर्व ग्रामस्थांनी सांगितलं की गेले 25 वर्ष या भागात कुठल्याही प्रकारचं काम झालं नाही. एका रस्त्यावर तर 1972च्या नंतर आजपर्यंत काम झालं नाही. परंतु आज तिथं त्या रस्त्यावर बिल काढल्याचं निदर्शनास आलं. म्हणून येणाऱ्या काही दिवसामध्ये 2-3 दिवसात, आता 2 दिवस सुट्ट्या आहेत, मी माननीय जिल्हाधिकारी यांना भेटणार आहे, मी जिल्हा परिषद शिवणनाही भेटणार आहे आणि तात्काळ याच्यावर चौकशी समिती 2 दिवसात नेमून त्याचा अहवाल घेऊन या संबंधित ठेकेदारावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. संबंधित अधिकारी तडकाफडकी निलंबित होऊन त्यांच्यावरही पोलिसात गुन्हे दाखल झाले पाहिजे. मी एवढंच नाही तर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतसुद्धा यांची तक्रार करणार आहे की रस्त्यावर कुठल्याही प्रकारचं काम न करता यांनी करोडो रुपये काढले, यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, यांना अटक झाली पाहिजे आणि हे कामावरून निलंबित झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. आणि आमदारालाही माझं म्हणणं आहे की तुम्ही जे इतका आव आणता ठेकेदारांचे कामं तपासण्याचा, आत्ताही जलजीवनचे कामं तालुक्यात ते तपासत आहेत. खरं म्हणजे त्यांना प्रायव्हेट इंजिनियर नेमून कामं तपासण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. फक्त अधिकाऱ्यांना, ठेकेदारांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे काढण्याचा हा आमदार प्रशांत बंब यांचा उद्योग आहे आणि त्यांनीच आता त्यांच्या ठेकेदाराकरवी तालुक्यामध्ये हा नंगानाच चालवलेला आहे. हा नंगानाच जनतेच्या लक्षात आणून देण्याचं काम मी निश्चितपणे या येणाऱ्या काळात करणार आहे. परंतु जोपर्यंत हे ठेकेदार आणि याच्यामध्ये तर आमदार प्रशांत बंब यांचा PA रज्जाक पठाण हा सुद्धा सामील आहे असंही मला एका अधिकाऱ्याने सांगितलं. त्याच्याही कॉल डिटेल्स गेल्या 6 महिन्यातले तपासले, वर्षभरातले तपासले पाहिजे. किती ठेकेदारांशी बोलणं झालं, काय केलं, कोणाकडून किती पैसे घेतले याचा उलगडा येणाऱ्या काळात मी सविस्तरपणे करणार आहे. परंतु आत्ता मात्र ह्या कामावर तात्काळ चौकशी होऊन संबंधितावर कारवाई झाली पाहिजे अशी ग्रामस्थांची आणि माझी मागणी आहे. आपण आमदार प्रशांत बंब यांच्यावरती आरोप केलेले आहे. आपल्याकडे काही पुरावे आहे का, किंवा आपण त्यांचे कॉल डिटेल जे काढतात याबद्दल आपल्याला काही माहिती आहे? याला कुठल्याही प्रकारच्या पुराव्याची गरज नाही. हे सर्व ठेकेदार मंडळी ही आमदार प्रशांत बंब यांची भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. यांनीच हे कामं केलेली आहेत. त्यांचा एक ठेकेदार जो आता 2 महिन्यापूर्वी मयत झाला, वैभव विधाते त्याचं नाव आहे, या ठेकेदारांनी जवळपास 5 कोटीची कामं वेगवेगळ्या भागात तालुक्यात आणि विशेष करून शेंदुराजा सर्कलमध्ये 5 कोटीची शाळा दुरुस्ती आणि रस्त्याची वेगवेगळी कामं याचे 5 कोटी रुपये यांनी बोगस उचलले आहेत. त्याची लवकरच चौकशी होणार आहे. त्याची कागद, त्याचेही सर्व डॉक्युमेंट 2 दिवसात उपलब्ध होणार आहे. याचीही पुन्हा तात्काळ चौकशी झाली पाहिजे अशी मी मागणी करणार आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.